कधीकधी शहराच्या गोंधळातून बाहेर पडून मन शांत करायला आणि आत्म्याला थोडी विश्रांती देण्यासाठी काही पवित्र ठिकाणी जाणं फार गरजेचं असतं. मित्रांनो, आज आपण निघालोय रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाला. अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध आणि शक्तिशाली गणपती बाप्पा. चला तर या प्रवासाला सुरुवात करूया. रांजणगावमध्ये प्रवेश करताच भक्तीचं वातावरण जाणवतं. घंटांचा नाद, धुपाचा सुगंध, लोकांच्या ओठांवर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सगळं मिळून मनाला अत्यंत शांती देतं. मंदिराजवळ पोचल्यावर थोडा वेळ रांगेत उभं राहून अनुभव त्या भक्तीचा आपल्याला घेता येतो. इथल्या गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7-8 हात, सोनेरी मुकुट आणि तेजाचा प्रकाश या सर्वांनी मूर्तीला एक शक्तिशाली आणि दिव्य रूप दिलंय. जसजसं तुमचं दर्शन होतं तसतसं मनातलं भय, चिंता सर्व काही दूर जातं. जणू स्वतः गणेशाचा आशीर्वाद तुमच्यावर येतो आहे. दर्शनानंतर प्रांगणात थोडा वेळ थांबा. वाऱ्याची झुळूक, घंटांचा नाद, भक्तीने भरलेले वातावरण सगळं जणू गणपती बाप्पाच्या नामात हरवलंय. हे दृश्य आणि शांतता तुम्हाला मनापासून हलकं करतं आणि एक वेगळं आनंदाचा अनुभव देतं. आजचा दिवस खरं तर खूपच खास होता. महागणपतींचं दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळीच ऊर्जा आणि शांती निर्माण झाली. शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि मंदिराच्या वातावरणाने मन प्रसन्न झालं. जर तुम्ही अजून रांजणगावात आला नाही तर एकदा नक्की या. श्री महागणपतीच्या दर्शनाने आयुष्य भरून जातं. गणपती बाप्पा मोरया.